दासबोध सारामधल्या पहिल्या ओवीवर आपण मागच्या वेळेला स्वाध्याय केलाय. मूळ दासबोधामध्ये सुरुवात ही जी आहे ही ग्रंथारंभ लक्षण नाम या समासापासून होते, पण मंगलाचरण सुरुवातीला करावं या हेतूने नित्यपाठातली जी पहिली ओवी आली आहे ती गणेशस्तवनाची आहे. परंपरेप्रमाणे गणेशस्तवन, शारदास्तवन, सद्गुरुस्तवन आणि मग मुख्य विषयाला सुरुवात असं जनरली केलं जातं. त्याप्रमाणे गणेश ज्ञानस्वरूप आहे, त्याच्या सगुण रूपाचं पण ध्यान हे समर्थांनी त्यांच्या एकूण स्टाईलने व्यक्त केलंय. समर्थांचा गणेश पण त्यांच्यासारखाच दणदणीत आहे आणि तो नृत्य करतोय, ज्ञानाचा आविर्भाव आहे, त्याबरोबर तो मदमस्त आहे, सर्व कलांचा तो त्यांनी सगळ्या विद्यांचा गोसावी असं त्यांनी म्हटलंय. आणि ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे. आणि त्या ज्ञानस्वरूप गणेशाचं स्तवन का करतोय तर असा संकल्प आहे की तत्वस्वरूपाची त्याचं वर्णन करावं म्हणून ऐसा गणेश मंगळमूर्ती दोम्यास्तवीला यथामती वांछा धरुनी चित्ती परमार्थाचा संकल्प आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून गणेशाने सर्व मंगळ करावं, पूर्णत्वाला न्यावा हा संकल्प. हे मागणं मागून झाल्यानंतर शारदेचं स्तवन केलंय. जिच्या शक्तीने हे सगळं ज्ञान बोललं जाणार आहे तिचं स्तवन, देवीचं स्तवन. थोडक्यात जे दासबोधामधले अत्यंत नितांत सुंदर समास आहेत त्यातला हा एक आहे. पूर्ण वाचावा असा, म्हणजे सगळेच समास वाचावेत पण अख्खा समासच्या समास असा भारून टाकतो, त्याच्यापैकी हा एक आहे. शारदेचं स्तवन समर्थांनी जे केलंय, काय काय शारदा किती रूपांनी नटलेली आहे. ज्यांना देवी सुक्त कोणी म्हटलं असेल तर या देवी सर्वभूतेषु कुठल्या कुठल्या रूपाने संस्थित आहे याच्यामध्ये काय उरलंच नाहीये. मग निद्रा रूपेण संस्थिता, क्षुधा रूपेण संस्थिता, भ्रांती रूपेण संस्थिता, म्हणजे आम्ही जे काय सकाळी उठल्यापासून ज्याच्यात असतो ते सगळं देवीच आहे. विद्या रूपेण संस्थिता, शक्ती रूपेण संस्थिता, सर्व प्रकारे. तसं समर्थांनी पण त्या शारदेच्या सर्व रूपांचं वर्णन केलंय. आणि शेवटी असं म्हटलंय की किती तिचं रूप व्यापक आहे, तर जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्द ओळखिले, जितुके मनास बसले तितुके रूप तेच, म्हणजे काही उरलंच नाही. आता दृष्टीने देखील म्हणजे केवळ दृष्टीने देखील आणि त्याच्याबरोबर इंद्रियांना पण जे अनुभवायला आलं, जे जे शब्द ओळखिले, प्रत्यक्ष अनुभव नाही पण शब्दांनी ज्याची कल्पना अंतःकरणात येते मायेचं स्वरूप, जे जे मनास बसले तितुके रूप तेच, काही उरलंच नाही त्याच्यामध्ये. म्हणून सुरुवात तिची करताना आता वंदीन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूळ भागदेवता महाम माया. आपण पण या नित्यपाठामध्ये 2च ओव्या घेतल्यात कारण तिचा विस्तार एवढा आहे, असा मोह होतो अख्खाच्या अख्खा समास घ्यावा असं वाटतं, इतका तो अप्रतिम समास आहे. वेदमाता म्हणजे वेदांची आई. आता वेद ही काही व्यक्ती आहे का कोणी की तिची आई असं म्हणायचं कारण नाहीये. वेद म्हणजे सर्व ज्ञानाचं भांडार. विद म्हणजे जाणणं, ते जे जाणलं जातं ते ज्ञान ज्याच्यामध्ये व्यक्त केलं आहे ते वेद. त्यांची ती माता म्हणजे ज्ञानस्वरूप व्यक्त करण्याचं जी प्रेरणा आहे ती म्हणजे शारदा. श्री शारदा ब्रह्मसुता, ब्रह्म अव्यक्त तत्व, त्याची जणू काही ही कन्या आहे. म्हणजे अव्यक्त ब्रह्म ज्या वेळेला व्यक्त स्वरूपात आलं त्यावेळेला जो पहिलं स्फुरण असं म्हटलं जातं की पुढे समर्थांनी पण ते मांडलंय, जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती म्हणजे अव्यक्त तत्व आहे, त्याला कुठलाही आविर्भाव नाही आणि त्याचे व्यक्त स्फुरण जे झालं ती शारदा, मूळ स्फुरण. पुढे पण या समासा म्हणजे नित्यपाठामध्ये मूळ माया तोचे मूळ पुरुष असं मांडलेलं आहे समर्थांनी.
तसं ते आपण घेतलेलं आहे. त्याच्यामधून त्यांना सांगायचं जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती विस्तारे वाढली इच्छाशक्ती, जे कळी काळाची नियंती, असं अनेक प्रकारे त्याला वर्णन केलंय. आणि ती व्यक्त झाली आणि मग नाना रूपांनी ती व्यक्त झाली. सगळं सृष्टीच तिथंच स्वरूप आहे, म्हणून ती ब्रह्मसुता, श्री शारदा ब्रह्मसुता. आणि वेदांची माता आहे असं म्हणण्याचं कारण, सगळी सृष्टी तिच्यापासून निर्माण झाली. त्या सृष्टीमध्ये निर्जीव गोष्टी निर्माण झाल्या, मग त्यात जीवन निर्माण झालं, मग वेगवेगळे प्राणी अगदी सूक्ष्मजीव निर्माण झाले, वनस्पती निर्माण झाल्या, हळूहळू उत्क्रांती होत 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 माणूस निर्माण झाला. आणि तो माणूस निर्माण झाल्यानंतर माणूस इंटेलेक्च्युअली उन्नत झाला. आणि या सगळ्या सृष्टीच्या बुडाशी काय प्रिन्सिपल आहे, हे सगळं कसं निर्माण झालं असेल, अशा प्रकारची कुतूहल असणारी माणसं निर्माण झाली. आणि मग त्या कुतूहलाचा वेध घेता घेता त्यांनी हळूहळू बाहेर शोधायचा प्रयत्न केला. त्यांना त्याच्या बाहेर शोध घेताना तत्वाचं मूळ सापडू शकलं नाही. मग त्यांना अशी प्रेरणा झाली की आतमध्ये बघावं, की मी आहे ही जाणीव काय आहे ही शोधून बघावी. बघता बघता हळूहळू ते आतमध्ये स्फुरत गेलं त्यांना पुढचा मार्ग वेध घेता घेता. आणि मग त्या मूळ तत्वाचं त्यांना ज्ञान झालं. ज्ञान झाल्यानंतर ते ज्ञान स्वरूप कसं आहे आणि ज्ञानाकडे पोचायचा मार्ग कसा आहे, या सगळ्या गोष्टी व्यक्त कराव्यात शब्दांनी, अशी प्रेरणा निर्माण झाली. त्या प्रेरणेतून वेद निर्माण झाले. आणि म्हणून जणू काही ही प्रेरणा पण कशाच्या रूपाने निर्माण झाली, देवीच्या, त्या शारदेच्या प्रसादानेच ती निर्माण झाली. आजही एकूण प्रपोर्शन गीतेने पण ते मांडलंय की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. हजारो माणसांमध्ये एखाद्याला कोणाला तरी असं वाटतं की ईश्वर कोण आहे तो बघावं, बाकीच्यांना कोणाला काहीही पडलेलं नसतं. आणि तशा वाटणाऱ्या हजारो व्यक्तींपैकी एखादाच त्याला प्राप्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करतो, आणि विशेष प्रयत्न करणाऱ्यांपैकी काही जण तिथपर्यंत पोचतात. हे सगळं जिच्या प्रेरणेने होतं, पुढचा प्रवास जी आतमध्ये व्यक्त करून देते ती शारदा. म्हणून तत्वापासून शक्ती, शक्तीपासून जग, आणि ती शक्तीच पुन्हा सहाय्य करते आहे मूळ स्वरूपाचा वेध घेण्याची. आणि त्याचं ज्ञान प्रकट करण्यासाठी जी वाणी लागते, जे उठवी शब्दांकुर, ज्ञानस्वरूप व्यक्त अनुभवाला आलं, पण अनुभवाला येणारी प्रत्येक गोष्ट व्यक्त करण्याचं सामर्थ्य असेल असं सांगता नाही येत. खूप काहीतरी सुंदर गाणं ऐकलं असं म्हटल्यानंतर, सुंदर गाणं ऐकलं म्हणजे काय ऐकलं हे सांगण्याची प्रतिभा सगळ्यांमध्ये नसते. ती काही लोकांकडेच असते, गिफ्टेड असतात ते लोक. तसे गिफ्टेड लोक, तत्व अनुभवणारे खूप लोक आहेत, पण अनुभवण्याचा मार्ग सांगू शकणारे कमी लोक आहेत. ते शब्दांचे अंकुर आतमध्ये निर्माण करते. म्हणजे आपल्याही बोलण्यामध्ये आपल्यालाही जी वाणी प्राप्त आहे तिची देवी सरस्वतीच आहे असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे कुठलेही अंकुर शब्दाचे आतमध्येच उमटतात, पण ज्ञानाचे शब्द उमटतील असे अंकुर जी निर्माण करते. वदे वैखरी अपार, म्हणजे खूप वदवून घेते, जे शब्दांचे अभ्यंतर उकलून जावे. शब्द कळतात, पण म्हणजे आतमध्ये काय त्याचा अर्थ कळणं, ही विशेष शक्ती ती प्राप्त करून देते. ती पण शारदाच आहे. म्हणून तिला पहिल्या ओळीमध्ये शब्द मूळ, शब्द जिच्यापासून निर्माण होतात, वाग्देवता, महामाया, महामाया. एखाद्या स्त्रीला म्हटल्यावर की महामाया आहे असं ते आपल्याकडे मराठीत तसं म्हटलं जातं. जनरली सासरकडच्यांना ते म्हटलं जातं. माहेरी गेल्यावर सासरच्या स्त्रीबद्दल जे बोललं जातं ते शब्द तसं. महामाया म्हणजे सगळीकडे व्यापक असलेली महामाया. महा म्हणजे अतिशय व्यापक अशी ती माया, पण ती वेदमाता आहे. म्हणून आपल्याकडे पण किती इंडिकेटिव्ह आहे हे सगळं, की आपल्याकडे सगळी शास्त्र निर्माण जी होतात ती शंकर पार्वतीच्या संवादातून निर्माण होतात असं जनरल एक प्रगत आहे. म्हणजे गीता पण झाली सांगितली गेली, ती पण तिथं शंभू पुन्हा पुन्हा तो विवरण करून सांगतोय, आणि त्या भवानीला ऐकताना आश्चर्य होतंय. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलंय. गुरुगीता सांगितली गेली, भगवान शंकर सांगतात, पार्वती ऐकते. इवन रामरक्षा शेवटच्या मध्ये
की ती कशी आहे, ती वरानने म्हणजे वरानन म्हणजे अतिशय श्रेष्ठ किंवा सुंदर दिसणारी ती प्रकृती. सगळी शास्त्र शंकर पार्वतीच्या संवादातून आहेत. इवन नाथसंप्रदायाची सुरुवात जी आहे मग ते शंकर पार्वती बोलत आहेत आणि मच्छिंद्रनाथ त्या माशाच्या पोटामध्ये बसून ऐकत आहेत. आता कुठे हे सगळे शंकर पार्वती जिथे जातील तिथे तत्वच बोलत बसतात. याचा अर्थ असा आहे की इंडिकेटिव्हली घ्यायला पाहिजे. तत्वाचा वेध घेऊ पाहणारी प्रकृती, दैवी प्रकृती कुठल्याही व्यक्तीची, मग तो पुरुष असो स्त्री असो, ती प्रकृती म्हणजे पार्वती आहे. पर्सनॅलिटी सेल्फ असं आपण त्याला म्हणतो. आणि ती ज्यावेळेला तत्वाचा वेध घेते, पुरुषाचा म्हणजे मूळ स्वरूपाचा वेध घेते, त्यावेळेला ते जे शब्दैविण संवादीचे हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, तिथे प्रत्यक्ष संवाद नाही चाललेला, पण ती प्रकृती ध्यान करता करता कुठल्याही व्यक्तीची, साधकाची हळूहळू ज्ञानस्वरूप तिला आकलायला लागलं की आतमधून एक समज निर्माण होते. ती शब्दात आणता येईल की सांगता येत नाही, पण तिच्यापुरती तिला क्लॅरिटी येते आणि जणू काही तो आतमध्ये बसलेला शंकर त्या प्रकृतीला गाईड करतो की हे मी असं आहे, असं आहे. आणि मग ती प्रकृती समजते तो मार्ग काय आहे आणि पुढचा टप्पा काय आहे ही पण ती कुतूहलाने त्या तत्वालाच विचारते आतमध्येच. म्हणून पुरुष प्रकृतीचा संवाद किंवा शंकर पार्वतीचा संवाद कुठे चाललाय? आतमध्ये चाललाय, सिद्ध व्यक्तींच्या. आणि मग ती सिद्ध व्यक्ती ज्या वेळेला पुढे परंपरा सांगते त्यावेळेला ती गुरु परंपरा निर्माण होते असं सांगायचं आहे. म्हणून शंकर पार्वती कैलासात बसले असतील आणि संवाद साधत असतील ते वेगळा भाग आहे, कथेचा भाग म्हणून आपण मानू शकतो. पण मूळ जो संवाद आहे पुरुष प्रकृतीचा आतमध्ये चालतो. शब्द विना संवादीचे, इंद्रिया नेणता भोकीचे, बोलादी झोंबीचे प्रमेय असे, असं जे म्हटलंय की बोल उठण्याआधी केवळ धारणेच्या अंगाने त्या तत्वाला झोंबलं जातं, मिठी मारली जाते, वेगवेगळे शब्द वापरलेत आणि मग ते प्रगट होतं. म्हणून त्याला वेदमाता असं म्हटलेलं आहे. जे उठवी शब्दांकुर वदे वैखरी अपार, जे शब्दांचे अभ्यंतर उकलून जावी, नुसतं वाचता वाचता पवित्र वाटतं असा हा समास आहे. किती व्यापक आहे ती, जी योगियांची समाधी, जे धारिष्ठांची कृतबुद्धी, जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाके, जे महापुरुषाची भार्या, महापुरुष म्हणजे ज्ञानी व्यक्ती, त्याची पत्नी, महापुरुषाची भार्या अतिसलग्न अवस्था तुर्या, तुर्या म्हणजे चौथी अवस्था असं म्हटलं जाते. जागृती, स्वप्न, सुषुप्ती म्हणजे जागेपणा, झोप, स्वप्न, त्याच्या पलीकडे तुरीय अवस्था म्हणजे तत्वाचं भान आहे अंतःकरणाला, पण तत्वामध्ये अजून विलीन झालेलं नाही अंतःकरण, अशी साक्षीभूत अवस्था तुरीय अवस्था असं म्हणतात. अतिसलग्न, त्याला स्वामी चिन्मयानंदांनी खूप सुंदर वर्णन केलंय की तुर्या अवस्था म्हणजे कशी असते. तर समुद्राच्या किनाऱ्यापासून ज्यावेळेला आपण जातो आणि समुद्राचं पाणी सुरू होतं त्यावेळेला एक थिन बॉर्डर अशी असते की जिथे पाणी पण आहे आणि किनारा पण आहे, अशी एक जी बॉर्डर आहे तशी तुर्या अवस्था आहे की जी तत्वाचा अनुस्पर्श करते आहे पण तत्वस्वरूप नाहीये अजून, त्याच्या बॉर्डरवर आहे. अतिसलग्न अवस्था तुर्या. जे करिता महत् कार्य प्रवर्तले साधू, जी प्राप्त होण्यासाठी सगळं बाजूला टाकून महत् कार्याला साधक लोक प्रवृत्त होतात. जे महंतांची शांती, जे ईश्वराची निजशक्ती, जे ज्ञानियांची विरक्ती नैराश्य शोभा, जे अनंत ब्रह्मांडे घडी लीळा विनोदेची मोडी, आपण आदिपुरुषी दडी मारून राहे. सगळ्याचा नाश केल्यानंतर सगळ्याचा एकूण पसारा मांडलाय, खेळणी ज्याप्रमाणे असत त्याप्रमाणे सगळा पसारा मोडून टाकते आणि स्वतः तत्वस्वरूपात विलीन होऊन जाते प्रलयाच्या वेळेला. ती जे प्रत्यक्ष पाहता आढळे, विचार घेता तरी नाडळे, जयेचा पार न कळे ब्रह्मादिकासी. पाहता पाहता आहे पण विचार घेतला तर काहीच नाही, तत्वस्वरूप आहे. म्हणून तिला माया असं म्हटलेलं आहे. माया म्हणजे काय, त्याला छान डेफिनेशन केले, या मा सा माया. संस्कृत मध्ये त्याची डेफिनेशन आहे, या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, जी नाही ती माया. या मा सा माया, जी प्रत्यक्ष पाहताना इंद्रियांना जाणवते पण विचार घेतल्यानंतर, तत्वस्वरूपाचा विचार घेतल्यानंतर तिला अस्तित्व नाही. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या म्हणजे ती सतत बदलणारी आहे, तिला कॉन्स्टंट अस्तित्व नाही.
तत्वाच्या रिलेटिव्हिटीमध्ये. दोन प्रकारची माया सांगितली जाते, विद्यामाया आणि अविद्यामाया. रामकृष्ण असं म्हणत असत की दोन प्रकारची माया आहे. एक विद्यामाया जी ईश्वरापर्यंत नेऊन पोहोचवते, म्हणजे आमच्या अंतःकरणातल्या अशा प्रवृत्ती जे ईश्वराचा अनुभव घ्यावा असं वाटते ती विद्यामाया, आणि त्याच्यापासून दूर जावं असं वाटतं ती अविद्यामाया. स्फुरेविषयी कल्पना ते अविद्या, मनाचे श्लोक. स्फुरेविषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. एकच मुळी कल्पना दुजी त्याची झाली. एक कल्पना आहे ती ज्यावेळेला तत्वाचा अनुभव घेते त्यावेळेला ती सुविद्या म्हणजे सद्विद्या, आणि ज्यावेळेला जगाशी संबंधित होऊन राहते त्यावेळेला ती अविद्या. मुळी कल्पना दो रूपे त्याची झाली, विवेके तरी स्वस्वरूपी मिळाली. की विवेक करून ज्यावेळेला ती सेल्फवर लक्ष केंद्रित करून राहायचं आहे असं ठरवल्यानंतर ती स्वस्वरूपामध्ये मिळून जाते, वेगळी मती उरत नाही. म्हणून अविद्यामायेतून बाहेर पडण्यासाठी विद्यामायेची कास धरायची, आणि त्या विद्यामायेला या समासामध्ये समर्थांनी शारदा असं म्हटलेलं आहे. म्हणून सगळ्या प्रकारच्या मायेचं इथे वर्णन केलेलं नाहीये, की कारण की जी बंधनात टाकते ती पण मायाच आहे, पण तिला शारदा असं म्हटलं जात नाही. शारदा म्हणजे विद्यामाया जी तिच्याच साम्राज्यातून तत्वापर्यंत नेऊन पोहोचवते. म्हणून सर्व संतांनी, बहुतेक संतांनी त्या विद्यामायेचा हात धरलेला आहे. रामकृष्ण, स्वामी स्वरूपानंद, जगन्माऊली असं म्हणून ते हात मारतायत, तिच्याशी बोलतायत, आणि तूच मला पार नेऊन पाठव, पूर्ण कर असा हाक तिलाच मारतायत, कारण तीच गाईड करत आहे आत्मधून. जे सर्व नाटक अंतरकळा जाणीव स्फूर्ती निर्मळा, जयेजनी स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती. सगळं नाटक चाललेलं आहे. संसार म्हणजे समर्थांनी पुढे ते मांडलेलं आहे की संसार म्हणजे सवेच स्वार. स्वामी किती अनालिसिस करत असत या सगळ्याचं. म्हणजे त्यांची दासबोधाची सगळी प्रवचनं झालेली होती, म्हणजे खूप आधीच. त्याच्यानंतर खूप वेळा बोलणं पण झालं होतं, आणि त्याच्यानंतर डॉक्टर देशमुख काकांनी, श्रीकृष्ण देशमुखांनी दासबोधाचं एक नवीन आवृत्ती त्यांची प्रकाशित केली. भाष्य त्यांचं होतं, आणि ती आवृत्ती स्वामींना कुठेतरी भेट म्हणून दिली, आणि ती काही कारणांनी स्वामींनी मला दिली होती. तर ते त्यावेळेला कुठल्या तरी दासबोधावरच्या लेखावर लेख लिहित होते, आणि इथे ते थांबले होते. त्या समासाची पहिलीच उभी ही होती की संसार म्हणजे सभेचं स्वार, नाही मरणाचा उद्धार असं ते. तर त्यांनी मला फोन करून असं विचारलं की संसार म्हणजे सवेचं स्वार, तर सवेचं स्वार याच्यावर डॉक्टर काकांनी काय लिहिलेलं आहे, अर्थ काय लिहिला आहे. तर त्याचा अर्थ असा आहे, मी त्यांना तो माहीत होता पण तरी ते रिकन्फर्म करत होते की अजून एक पॉइंट ऑफ व्ह्यू काही मिळतोय का. तर सवेचा स्वार म्हणजे सतत सहज आपसुकच स्वार आहे, तुम्हाला मुद्दाम करावं लागत नाही, तुम्ही बाय डिफॉल्ट त्या मोडवर आहात, संसाराच्या मोडवर, नाही मरणाचं उद्धार. आणि ते सगळे ते नाटक चाललेलं आहे, म्हणजे मिथ्या गोष्टीमध्ये अडकणं, पुन्हा 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 त्याच गोष्टीमध्ये रिपिटेटिव्ह आहे संसार, म्हणून त्याला सवेचा स्वार, जो कुठे नेऊन सोडत नाही, काही कॉन्क्रीट हाताला लागू देत नाही. ते सगळ्या नाटकाची, जगनरूपी नाटकाची चाललेली जी अंतरकळा, म्हणजे ज्याच्या अधिष्ठानावर चाललेली आहे ती शारदा, जाणीव स्फूर्ती निर्मळा. प्रत्येकाच्या आतमध्ये असलेली मी आहे ही जाणीव माणसाला ती आकळू शकते. इतर व्यक्तींना, इतर प्राण्यांना मी आहे ही जाणीव स्पष्टता नसते, पण ती त्यांच्यामध्ये अधिष्ठान तेच आहे. त्याला समर्थांनी पुढे असं म्हटलंय की लहान मुंगी पण असेल तरी तिला जीव वाचवावा आपला अशी सहज प्रेरणा असते. ती जी सहज प्रेरणा आहे जाणीव शक्ती, तिलाच विष्णू असं पण म्हटलेलं आहे की मी पालन करतो. विष्णू म्हणजे काय करतो, तर स्वतःच जीवन रक्षण करण्याची नैसर्गिक प्रेरणा त्याच्यामध्ये आहे. पण ती निर्मळ स्वरूपाची जाणीव असते, शुद्ध जाणीव असं स्वामी त्याला म्हणत असत. जयेजनी स्वानंद सोहळा ज्ञानशक्ती, की जिचा वेध घेता घेता ती स्वानंद सोहळा अनुभव देते ज्ञानशक्ती. जे लावण्य स्वरूपाची शोभा, जे परब्रह्म सूर्याची प्रभा, जे शब्दी वदोनी उभा संसार नासी, जे मोक्षश्रिया महामंगळा, जे 17वी जीवनकळा, 17वी जीवनकळा म्हणजे 16 कळांचा चंद्र म्हटला जातो वेगवेगळ्या, त्याच्यापैकी तसंच
अनेक कलांनी समृद्ध असणारं जीवन आणि त्याच्या 17वी कळा म्हणजे शुद्ध जाणीव. ती ज्याला अनुभवता येते ती ज्ञानी व्यक्ती. शुद्ध जाणीव स्वरूपाची, जे सत्वलीळा सुशीतळा लावण्य खाणी, जे परमार्थ मार्गीचा विचार निवडून दावी सारासार, भवसिंधूचा पाहिलं पार पाहावी शब्द बळे, तेही वाचा अंतरी आले, ते वैखरिया प्रकट केले, म्हणून कर्तृत्व जितुके झाले ते शारदा गुण. तिच्या पलीकडे काही नाहीच आहे, किती नाहीये. जे परमार्थाचे मूळ ना तरी सद्विद्याची केवळ, निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती, ती पण तिचंच स्वरूप आहे स्वरूप स्थिती. म्हणून परिपूर्ण अवस्था कुठली? स्वरूप स्थिती, मायेचंच स्वरूप आहे. कारण स्वरूप स्थितीमध्ये कोण असतं? अंतःकरण असतं. तत्व काही स्वरूप स्थितीमध्ये नसतं. म्हणून स्वरूप स्थिती म्हणजे पूर्ण तत्वाकार झालेली जी प्रकृती आहे ती पण तिचंच स्वरूप आहे. ते जो फेमस वाद स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या गुरुबंधूंमध्ये झाला होता की ज्या वेळेला स्वामी विवेकानंदांनी शिवभावे जीवसेवा याचा प्रचार केला आणि आपल्या गुरुबंधूंना पण तेच करायला प्रवृत्त केलं की तुम्ही समाजसेवा करा, लोकांची सेवा करा आणि त्याच्यातून समाजाचं उन्नयन करा, हीच साधना समजा, असं सांगितल्यानंतर सगळ्या गुरुबंधूंनी रेजिस्ट केलं. कारण त्यांनी रामकृष्णांना बघितलं नाही. रामकृष्णांनी कधीच असं सांगितलं नव्हतं की तुमची मुक्ती, तुम्ही स्वतः ईश्वर स्वरूप होऊन जाणं हेच प्रायमरी आहे. लोकांच्या उपयोगी पडणं वगैरे हा काही रामकृष्णांचा मूळ उद्देश नव्हता. त्यामुळे त्यांनी रेजिस्ट केलं आणि विवेकानंद ज्या प्रकारे ते मांडत असत त्याच्यावरून कोणाची डायरेक्टली त्यांना विरोध करायची ताकद नव्हती. पण अधूनमधून हे लोक थोडंसं वादविवाद घालत, त्याच्यामध्ये त्या मास्तर महाशयांनी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही हे जे सगळं सांगता, हॉस्पिटल उभारणं, समाजसेवा करणं, दुष्काळीत लोकांना मदत करणं, हे सगळं मायेच्या राज्यात आहे. ठाकूरांनी तर आपल्याला मुक्ती मिळवायला सांगितलेली आहे मायेपासून. मग मायेच्याच राज्यात काम करता करता आम्ही मुक्त कसे होणार? तर त्याच्यावर विवेकानंदांनी जे पटकन उत्तर दिलं की तुम्ही जी मुक्ती म्हणता ही सुद्धा मायेच्याच राज्यातली आहे. कारण आत्मा हा नित्यमुक्तच आहे. त्यामुळे मुक्तीची कल्पना पण मायेच्या राज्यातली. स्वरूप स्थिती, निवांत निर्बळ निश्चळ स्वरूप स्थिती, जे योगियांचे ध्यानी, जे साधकांचे चिंतनी, जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूप आहे. समाधी हे पण तिथंच स्वरूप आहे, शुद्ध स्वरूप. जे निर्गुणाची ओळखणं, जे अनुभवाची खूण, जे व्यापकपणे संपूर्ण सर्वाघटी, जे हरिभक्तांची निजभक्ती, जे जे काही उपासना करतो सर्व मायेच्या राज्यात आहे. म्हणून थोडंसं साधना जमायला लागलेल्या लोक एक प्रापंचिक कर्म आणि एक पारमार्थिक कर्म असं एक डिफरन्सिएशन करत असतात. काय आम्हाला एकूण ह्याच्यामध्ये ह्याच्या आवड नाही अजून परमार्थिक कर्माची, त्यापेक्षा प्रापंचिक कर्मामध्ये आमचा जास्ती वेळ जातो, म्हणून ते खंत व्यक्त करत असतात. समर्थ असं म्हणतात असं काही नाहीच आहे, सगळं मायेच्याच राज्यात आहे. तुम्ही अप्रोच बदललात तर जे काही कराल ते परमार्थिक कर्म करू शकाल. जे हरिभक्तांची निजभक्ती, अंतर्निष्ठांची अंतरस्थिती, जे जीवनमुक्तांची मुक्ती, सायोज्यता, ते कम्प्लीट शेवटची मुक्ती जी सांगितली गेली आहे सायोज्यता, निर्गुणी अनन्य असता तेणे होय सायोज्यता. सायोज्यता म्हणजे स्वरूपता, निर्गुण भक्ती, शारदेचं स्वरूप आहे. जे अनंत माया वैष्णवी, हे सुंदर ओवी आहे. जे अनंत माया वैष्णवी न कळे नाटक लाघवी, की तिची लीला कळत नाही. जे थोर थोरासी गोवी जाणपणे, जे मोठ्या मोठ्या व्यक्तींना मी शहाणा आहे असं वाटून बरोबर अडकवते. तिला असं जरा काही समजल्यानंतर आपल्याला वाटतं ना मी बनचूक आहे, तिला काम करते, तिला मजा येते. रामकृष्ण खूप सुंदर उदाहरणं देत असत की मोक्षपटाच्या खेळामध्ये, मोक्षपट म्हणजे सापशेटीचा खेळ असं आपण समजू, काही शिड्या असतात, काही साप असतात आणि पटकन जर का 4 दाणं बोडून पटापट शिळ्या पकडून एकदम 100 वर गेला तर तो मोकळा होऊन जातो. तर तसं आईला आवडत नाही. खेळ चालू राहिला पाहिजे, म्हणून ती अगदी शेवटच्या 98 पर्यंत खाली आणायचा साप असतो. 99 ला गेल्यानंतर पण एक दान पडेल असं सांगता नाही येत, कारण तर खेळ चालू राहावा अशी तिची इच्छा आहे. आणि एखादाच कोणीतरी पटकन पुढे जातो. ते असं गमतीने म्हणत असत की जणू काही पतंग उडता आहेत, त्या पतंगांना अहंकाराच्या दोऱ्या लावलेल्या आहेत आणि त्या अहंकाराच्या दोऱ्या अजून फुगवून उंच उंच पतंग उडत आहेत. मी किती शहाणा, मी किती शहाणा. आणि त्याच्यामधून पटकन एखादा पतंग
कापला जातो आणि तो मुक्त होतो आणि मग आई लहान मुलासारखी टाळ्या पेटून हसते की तो मोकळा झाला. म्हणजे एक इंडिकेटिव्ह म्हणून सांगितलं. अनेक दृष्टांत देतात की जाळ्यामध्ये मासे पकडत असताना ते जाळं पडणार आहे, त्यात आमिष आहे आणि ते खायला गेलं तर आपण अडकणार आहोत हे माशांना कळतं, पण काही होत नाही रे असं म्हणून ते मासे गपचूप चिखलात अडकलेलं ते आमिष खात राहतात. तोपर्यंत ते कोळी बराबर जाळी खेचून घेतात आणि ते सगळे मासे फसकन त्यात अडकतात. काही काही मासे थोडेसे बलवान असतात, ते जोर लावून त्या जाळ्यातून उडी मारून बाहेर पडतात आणि मध्ये कोळी म्हणतात अरे हा मोठा मासा सटकला की, असं ते शब्द वापरतात. ते म्हणजे सिद्ध असं त्यांनी म्हटलंय की जे धोका लागल्या पटकन बाहेर पडतात. आणि काही मासे मुळातच शहाणे असतात, ते तिकडे फिरकतच नाहीत आमिषाकडे. त्यांना त्यांनी असं म्हटलं की ते नित्य सिद्ध, म्हणजे जन्माला येऊन सुद्धा कशात अडकलेलेच दिसत नाहीत, पहिल्यापासून मुक्तीसाठी प्रयत्न करणारे. अनेक प्रकारे त्या जगन्माऊलीचं तिचा हात धरून हे संत चालतात, सारखे तिचा आधार घेऊन असतात. स्वामी स्वरूपानंदांनी पण त्या आजाराच्या अत्यंतिक अवस्थेमध्ये आधी पूर्ण ज्ञानपूर्णता झालेली आहे, पण तरी पण ज्या वेळेला पूर्ण शरीर विकलांग होऊन गेलंय त्यावेळेला त्या ज्ञानाचा आधार न घेता आईचा आधार घेऊन आहेत. जगन्माऊली तो भक्ती सुधेची पावन भिक्षा घाल, दारी बापतला पहा तुझ्या हा भाग्यवंत कंगाल. शब्द पण असे वापरलेत की हे जगन्माते, आता मला तुझ्या भक्तिप्रेमाची भिक्षा घाल. आणि तुझ्या दरवाजात हा भाग्यवंत भिकारी आलेला आहे. भिकारी आहे स्वतःबद्दल विनयाने बोलतायत, पण कशासाठीची भूक आहे त्याला, भक्तिप्रेमाची भूक आहे. आणि भाग्यवंत आहे कारण कोणाच्या दारात मागायचं आणि दुसरं म्हणजे काय मागायचं हे त्याला माहिती आहे. देवाकडे जाऊन काय मागावं, स्वामी प्रेमानंदांनी ते एकदा म्हटलं होतं की देवाकडे मागत असताना जनरली माणूस आपल्या अकल्याने मागतो, त्यापेक्षा देवाला असं म्हणावं की तू तुझ्या मनाला येईल ते. याचं कारण त्यांनी खूप सुंदर म्हटलं होतं. कारण की आपण ज्यावेळेला मागतो त्यावेळेला आपली एकूण अक्कल, आपली एकूण परिस्थिती याच्यामध्ये आपलं मागणं पण एवढंच असतं. आणि कदाचित असं असू शकतं की त्याची द्यायची तयारी भरपूर आहे, पण तुम्ही जेवढंसं मागितलं, म्हणजे सॅलरी मागायला गेल्यानंतर प्रॉब्लेम येतो काय काय वेळेला, इंटरव्ह्यूला किती देणार, तर तुमचं आधी सांगा असं म्हणतं आपलं सांगितलं आणि ते बिलो त्यांच्या स्केल असेल तर ते आनंदाने लगेच देतात. तसं देव पण एवढंच पाहिजे का हे घ्या आणि मोकळं. पण त्यावेळेला देवाकडे त्यांनी असं म्हटले की तुम्हाला हवं ते द्या, तुमच्या मनात येईल ते द्या, असं म्हटल्यानंतर तो मुळातच समर्थ आहे. त्यामुळे तो देताना पण समर्थाचं देणं हे कधी किरकोळ नसतं. त्यामुळे ते समर्थाचं देणं जे असेल ते मागण्यासाठी तुम्ही भाग्यवंत असले पाहिजे, भाग्यवंत बुद्धीच्या साह्याने की काय मागावं, कधी मागावं. म्हणून या संतांची चरित्र एवढ्यासाठी बघायची की ज्या वेळेला विवेकानंद पण आईकडे गेले, मानत नसत सगुण देवीला, आणि ज्यावेळेला परिस्थितीने पूर्ण चेपलं गेलं तर रामकृष्णांकडे आले आणि म्हणाले की आईला तेवढं सांगा, माझं हे सगळं ठीकठाक करून द्या, मग मी तुम्ही सांगतो ते करेन, सांगाल ते करेन. तर रामकृष्ण मुद्दाम त्यांची मजा घेण्यासाठी म्हणाले पण काय करणार, सांगितलं असतं पण तू आईला मानत नाहीस ना तर शब्द तरी कसा टाकणार. मग ते अगदी काकुळतीला आल्यावर माग तुला काय हवं ते, त्याच्यावर ते नरेंद्रनाथ जे मागतात, आई ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे, भाग्यवंत कंगाल. तसे उदाहरण आहेत कशा प्रकारे ते केलं जातं. म्हणून शारदा सर्व रूपाने नटलेली आहे, पण तिचं ते मूळ स्वरूप आहे जाणीव, स्फूर्ती, निर्मळा, ज्ञानशक्ती, आणि ते प्राप्त होण्यासाठी म्हणून ती अनेक रूपांनी नटलेली शारदा कित्येक वेळा तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये रंगवून ठेवते, पण त्या रंगवत असताना पण हळूहळू मूळ स्वरूपाकडे जाण्याची ओढ अंतःकरणात निर्माण होते. ती देवीची आपल्यावर कृपा आहे असं समजून त्या कृपेचं त्याला रिस्पेक्ट ठेवून तिचा साधना करत राहणे. म्हणून साधना करण्याची प्रवृत्ती होणे कृपेचं लक्षण आहे, बेसिक कृपा आहे ही खूप, आणि तीच तर आवश्यक आहे. म्हणून रामकृष्ण एक उदाहरण असं देत असत गमतीने की हिमालयाच्या पोटी पार्वतीने जन्म घेतला, शंकराशी विवाह व्हावा म्हणून, आणि जन्म घेतल्यानंतर मग पार्वतीने त्याला सर्व रूप दाखवली आपली वेगवेगळी, आणि त्याच्यानंतर हिमालय म्हणाला की
तुझी सर्व रूप मी बघितली, पण अजून एक रूप राहिलेलं आहे, ते म्हणजे अरूप तत्वस्वरूप राहिलेलं आहे. त्यावर ती म्हणते की बाबा, ते रूप तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही साधुसंग करा. असं नाही दिसणार, संत सांगतील तुम्हाला कशा पद्धतीने ते रूप पाहता येईल. म्हणून सर्वाचं जे मूळ अधिष्ठान आहे तत्वस्वरूप, त्याला जाणण्याची जी प्रवृत्ती आणि ते जाणण्याची प्रवृत्ती हाताशी धरून चालता चालता जे स्वरूपाचं अवधान अंतःकरणात निर्माण होतं, त्याला होल्ड करण्याची अंतःकरणाची कपॅसिटी आणि अंतःकरण तदाकार होऊन राहतं, ती स्वरूप स्थिती. हा सगळा मार्ग जी स्वतः तिचंच स्वरूप आहे, ती स्वतःच व्यक्त करते, प्रेरणा पण देते, पुढची समज निर्माण करून देते आतमधून स्फुरण रूपाने. ती सर्व शारदेचीच रूप आहेत, विद्यामाया. जे अनंत या वैष्णवी न कळे नाटक लाघवी, जे थोरसी गोवी जाणपणे. की थोरांना का बरं गोवडाव, तिला एवढं काय इंटरेस्ट आहे थोरांना गोवायचं. थोर याचा अर्थ जे पंडित लोक आहेत, विचारशूर लोक आहेत, आणि त्याच्यामधून ज्ञानाचा आविर्भाव, वैचारिक ज्ञानाचा आविर्भाव प्राधान्याने पकडून ती लोक आम्हाला जणू काही ते तत्वाचा अनुभवच आला आहे अशा प्रकारे प्रिटेंड करतात किंवा अंतःकरणामध्ये गाफील राहतात. त्यांना त्यांची ती स्थिती किती कमजोर आहे ही ती अधूनमधून दाखवून देते. ती दाखवून देण्यामागचा तिचा हेतू ह्याला आता घोळात घालायचा असं नाहीये, त्याला परिस्थितीचं भान देऊन तत्वापर्यंत यावं त्याने, याच्यासाठी म्हणून तो अहंकाराचा ताठा कमी करण्यासाठी म्हणून ती कृपा म्हणून अशा प्रकारचं वास्तवाचं भान त्याला देते. म्हणून थोरसी गोबी जाणपणे, ह्याच्यामध्ये हा एक अलार्मिंग पण आहे की तुम्ही शाळा आहे, तुम्हाला जर आतून वाटत असेल तर जरा सांभाळ, कधीही ब्रेक लागू शकतो त्या शहाणपणाला. पण तिचं ते अशा प्रकारचं गोवणं हे पण अंतिम स्थिती प्राप्त व्हावी म्हणून कृपास्वरूपच आहे. ज्याच्या दृष्टीने देखील मगाशी ते म्हटलं, त्याचे शब्द ओळखले, जितुके मनास बसले तितुके रूपत याचे. मग काय काय आलं, स्तवन भजन भक्तिभाव माये वाचून नाही ठाव. या वचनाचा अभिप्राय अनुभवी जाणते. जे तत्वस्वरूपाला वेध घेतात त्यांना कळतं हे सगळं काय चाललेलं आहे. म्हणून थोराहुनी थोर, जे ईश्वराचा ईश्वर, ईश्वराचाही तो ईश्वर आहे. कारण ईश्वर नावाची एक वेगळी संकल्पना निर्माण का झाली, मुळात एक तत्वस्वरूपच होतं. ईश्वर आणि भक्त असं नातं तेव्हाच निर्माण होईल जेव्हा द्वैत निर्माण होईल, ड्युअलिटी निर्माण होईल. म्हणून ती माया सुद्धा द्वैत निर्माण करते ॲज इफ, आणि मग त्या भक्त आहे ही भूमिका घेतल्यानंतर ईश्वर नावाची एक एंटिटी निर्माण करते. म्हणून जे ईश्वराचाही ईश्वर, ज्याच्यामुळे ईश्वरी संकल्पना उदित झाली, ती ईश्वराचाही ईश्वर. तयेसी माझा नमस्कार तदांशेची आता, मी तिचाच अंश आहे, मी आहे असं जे वाटतं हे तिचंच व्यक्त स्वरूप आहे, तिचाच अंश आहे आणि तिलाच मी नमस्कार करतोय. असं म्हणून हा समास पूर्ण, खरा हा नित्यपाठामध्ये पूर्ण घेणं शक्य नाहीये, पण मुद्दाम ह्याच्या व्याप्ती कळावी. समर्थांनी ज्या ज्या प्रकारे तिचं वर्णन केलेलं आहे आणि ती व्याप्ती कळल्यानंतर त्यातला जो विद्यामायेचा भाग आहे तिचा हात धरून 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 तिच्याकडे पाहता पाहता हळूहळू मूळ स्वरूप आमचं आम्ही प्राप्त करून घ्यावं. आणि प्राप्त झाल्यानंतर सुद्धा राहणं प्रकृतीच्याच राज्यात आहे. तत्वस्वरूप अनुभवलं तरी प्रकृतीचा संघ सुटला अशातला काही भाग नाहीये. व्यक्तिमत्वाचा जोपर्यंत आहे, आयुष्य जोपर्यंत आहे, तोपर्यंत प्रकृतीचा हात धरूनच राहणं आहे. मग त्यावेळेला त्या प्रकृतीलाच ईश्वर मानून प्रकृती आणि पुरुष याच्यामधला भेद ज्यांच्या अंतःकरणातला मावळलेला आहे सगळीकडे बसतात, असं ते महात्मे गीतेने म्हटलंय. सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रतः नमस्यन्तश्च माम भक्ता नित्ययुक्ता उपासते. ते नित्ययुक्त राहतात. ते आज सकाळी बोलण्यात आलं होतं की भगवंतानी ते असं म्हटलंय की पहिला एक मार्ग आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या जगाचं भान काढून टाकून केवळ मी आहे अशा प्रकारे नेती या मार्गाने मला भज ध्यानयोगाच्या सहाय्याने आणि तत्वस्वरूप झाल्यानंतर मग मात्र जग वगळून मी आहे असं नसून जगासकट सर्वच मी आहे, हा माझा ऐश्वर्य योग आहे असं त्यांनी म्हटलंय. त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती ओभिले. सुवर्णाचेच मणी आहेत आणि त्यातला धागा पण सोन्याचाच आहे, म्हणून सगळंच सुवर्णमय आहे असं ज्याने ओळखलं तो सर्व ठिकाणी त्याला पाहून बसतो.
तशा प्रकारच्या महात्म्यांची अवस्था, पण त्याच्यामधला जो भक्तिभावाचा अंश आहे तो त्या जगन्मातेच्या हात धरण्यातून, तिच्या मागे चालण्यातून, तिचा पदर धरून तिच्याकडे विनवण्या करणं, विलोभनीय रीतीने ते लोक ते महात्मे देवीशी म्हणजे आईशी संबंधित होऊन असतात. त्याचा थोडा त्या प्रेमाचा अंश आमच्या मनात निर्माण व्हावा, तो फुलावा असं मागणं पण शारदेच्या चरणी मागून जे काही बोलणं झालं ते तिच्या चरणी अर्पण करतो. हरिओम तत्सत.